रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामाडी प्रतिनिधी सय्यद शेख आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं रामा ॲग्रोटेक ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राम ॲग्रोटेक प्रतिनिधी रामकृष्ण सातव. शेतकरी मित्रांनो, आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम, धडाडीचा कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे, या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत. तसेच शेतकरी मित्रांनो, थोड्या कालावधीमध्ये सर्व शेतकऱ्यांचा आवडता व लोकप्रिय झालेला असा कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. या कार्यक्रमामध्ये आजचा भाग क्रमांक 27वा, यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो. तसेच आपला आज बघतो आपण भाग 27 मध्ये पेरूचा आज भाग आहे आपला भाग 4. शेतकरी मित्रांनो, हा भाग आहे 27वा प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाचा, आणि त्यातील पेरू पिकाचा आहे 4था भाग. शेतकरी मित्रांनो, आपण पहिल्या भागामध्ये लागण कशी करायची, नांगरण कशी करायची, पीक म्हणजे अंतर ठेवायचं. तर आपण भाग 2 बघितला की शेंडा कसा खोडायचा. 3रा भाग बघितला आपण की आपलं फळ सेटिंग किती करायचं. तुमच्या प्रतिक्रिया आल्या, तुमचे बरेचसे मेसेज आले, तुमचे कमेंट आल्या की सर आम्हाला पुढील माहिती हवी. पुन्हा हा भाग परत चालू करतो, भाग 4. ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत पुढील माहिती. शेतकरी मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला सेटिंगपासून पुढची माहिती आम्ही संपूर्ण देणार आहोत. त्यामध्ये फॉर्म लावायचा कसा आणि त्याचे फायदे काय आहेत, त्यानंतरनं आपली साईज कशी करायची, ही सर्व माहिती आम्ही देणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, प्रथम तर बघूया. बरेच शेतकऱ्यांचं, नवीन शेतकरी त्यांना माहीत नसतं फॉर्म लावायचा आहे, कधी कसा लावायचा, तो आपण आज प्रॅक्टिकल दाखवणार आहोत. फॉर्म कसा लावायचा व किती साईज असताना लावायचा. बरं, सगळ्यात महत्त्वाचा सातव साहेब, आता महत्त्वाचा आपण फॉर्म कधी लावायचा. सर्वसाधारणपणे फळ किती ग्रॅम झालं पाहिजे आपलं. बरेच शेतकऱ्यांना फळ किती ग्रॅम झालं पाहिजे साधारणतः 50 ते 60 आणि लिंबू आकाराचं. साधारणतः आपण बघतो आता हे फॉर्म लावायला आले बरोबर आहे. साधारणतः 50 ते 60 ग्रॅमचं फळ असावं शेतकरी मित्रांनो. चुकून जर तुम्ही लहान फळाला फॉर्म लावला, बघा मी काय म्हणतोय, फॉर्म लावण्याचे फायदे दुष्परिणाम पण आहेत, पण फॉर्म कुठल्या फळाला लावला पाहिजे, कधी लावला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं नियोजन हे पेरू पिकामधलं आहे. तर फॉर्म लावताना आपण 7 वर्ष सांगितलं की आपलं साधारणतः 50 ते 60 ग्रॅम फळ असावं बरोबर. शिवाय ते लिंबू आकाराचं असावं. चुकून जर लहान फळाला फॉर्म लावला तर तुमचं काय होणार, ते फळ लवकर परिपक्व होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म लावण्या अगोदर आपल्या ह्या पिकाचं थिनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. थिनिंग म्हणजे काय, काही फळं बघतो आपण शिरालेली फळं असतात, काही फळं खराब असतात, काही फळं खूप लहान असतात. अशा फळांना फॉर्म लावायची, फळं थिनिंग करून काय करायची, आपण बाहेर काढून टाकायची आणि चांगल्या फळांना फक्त फॉर्म लावायचा. बरं सातव साहेब, आता आपण फॉर्म लावण्या अगोदर काय करायचं महत्त्वाचं म्हणजे थिनिंग झालं, फवारणी काय घ्यायची आपल्या फॉर्म लावण्या. आता बघतो काय फवारणी घ्यायची फॉर्म लावण्यावर. सर, आपल्याला फॉर्म लावायच्या अगोदर म्हणजे एखादं बुरशीनाशक, कीटकनाशक हे घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे झालं कीटकनाशक बुरशी मार्केटमध्ये भरपूर आहेत, पण आपण रामा ॲग्रोटेकचं कुठलं कीटकनाशक बुरशी ह्याला घेऊ शकतो. याच्यासाठी आपण लोहा किंग घेऊ शकतो. लोहा किंग आणि बुरशीनाशक म्हणून आपलं निमकरंज आणि कापूर किंवा इन्व्हर्टर प्लस लोहा किंग म्हणजे ऑप्शन आहेत. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, तुमचा पेरू फॉर्म मध्ये व्यवस्थित राहायचा असेल तर सर्वप्रथम थिनिंग करणं आणि नंतर म्हणजे फवारणी खूप महत्वाची आहे. विना फवारणी करता तुम्ही फॉर्म लावू नका. सर, आता सर्वांचं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आपण फॉर्म लावायचा कसा बरोबर का. आपण प्रॅक्टिकल करूया. आपण साधारणतः ही बॅग येते 30x40 ची, काय कॅरी बॅग 30x40 येते. सर्वप्रथम जे निमुळतं टोक आहे ह्यामध्ये घ्यायचं आपल्याला पेरू मध्ये. पूर्ण फॉर्म लागला पाहिजे याला. त्यानंतर आपली ही कॅरी बॅग, तुम्ही याला अशी पण गाठ मारू शकता. शक्यतो अशी गाठ मारली फायदेशीर ठरेल आपल्याला. ही एक पद्धत आहे. आणि काही शेतकरी ह्याला पण मारतात, कशाला, फांदी मारतात. शक्यतो फांदीला न मारण्यापेक्षा आपलं फळाला लावलेलं एक अतिउत्तम असेल. ह्या पद्धतीनं फॉर्म लावणं गरजेचं आहे. तुमच्या जर शंका काय असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. बऱ्याच लोक पद्धत वेगवेगळ्या आहेत, प्रत्येक भाग पद्धत बदलते फॉर्मची. शक्यतो फॉर्म हा लावणं आमच्या मते तर हा योग्य फॉर्म लावणे पद्धत आहे. आता ही आपण सर फॉर्म लावलेला आहे, पण ही फॉर्म लावण्याचे फायदे काय आहेत. फायदा महत्वाचा कसा साहेब, रोगापासून महत्वाचा पहिला फायदा रोगापासून संरक्षण होतंय. शिवाय फळाची साईज एक समान आणि महत्वाचं गोलाकार फळ होतंय. आता सगळं बघितलं तर रोग भरपूर आहेत. समजा उन्हाचा धूपचट्टा बसणार नाही. शिवाय सगळ्यात महत्वाचा रोग असतो डंगमाशीचा. डंग मारलं की फळ खराब होतं. त्यात महत्वाचं डंगमाशी नाही, म्हणजे रोगापासून बचाव. आपण जर फॉर्म लावलाच नाही तर म्हणजे फेल जाणार तुमची.
सध्या फोम लावणं खूप गरजेचं आहे. मग कुठल्या बाजू असं नाही की फक्त पिंक तैवान, तुमचा सरदार असू द्या, तुमचं रेड आपलं तैवान पिंक असू द्या, तैवान व्हाईट असू द्या, किंवा तुमचा व्हेन असू, प्रत्येक पेरूला फॉर्म लावणं गरजेचं आहे, म्हणजे गरजेचं आहे. फॉर्म लावला तर तुमचा माल सेफ राहणार आहे, मालाला कलर शायनिंग चमक चांगली येणार आहे, काय मार्केटला माल आपला उठावदार दिसणार आहे, आणि सगळ्यात मात्र मालाचा आकार, मालाची शायनिंग चमक चांगली राहणार आहे. पण आता शेतकरी म्हणणं असं आहे की ही फायदा होतोय, पण ह्याला खर्च किती येईल? खर्च साधारण बाकी आता जर लमसम बघितलं साधारण 1.5 ते 2 रुपये खर्च जातो फॉर्म सहित लावण्यासाठी. कमीत कमी 1.5 ते 2 रुपये आपला खर्च जातो फॉर्म लावण्याचा. मजुरीच्या हजार हा मजुराच्या ह्याच्यानुसार फॉर्मच्या किमतीचा एक अंदाज सांगितला आपण 1.5 ते असं म्हणून ना की 1.5 का 2, कमीत कमी 1.5 ते जास्त 2 रुपये आपला खर्च जाऊ शकतो. 50 पैसे फॉर्मला, हा, आणि 50 1.5 पैसे कॅरी बॅगला, आणि 50 पैसे मजुरी. हा कमीत कमी 1.5 रुपये 2 पासून. कसं आहे सीझन असला की फॉर्म महाग जातं, मजूर मिळत नाही, त्यावेळेस आपला खर्च वाढला जातो. आता मी पण सांगितलं, तुम्ही मला एक मुद्दा सांगा, फॉर्मला अजून सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होता आपल्या शेतकऱ्यांसाठी सांगा महत्त्वाचा. म्हणजे कसं आहे माहिती आहे सर, ज्या वेळेस आपण फॉर्म लावतो, हा फॉर्म लावल्याच्या नंतरनं आपल्याला समजतं की आपलं अवरेज किती निघणार आहे, किती फॉर्म लागले, फॉर्म किती लागले, त्यावरून आपल्याला अंदाज काढू शकतो की किती फॉर्म. उदाहरणार्थ आपल्या एका झाडाला जर 30 फळं असतील, 30 फॉर्म लागले, आणि 1000 जर आपली झाडं असतील, तर फॉर्म किती लागला? 30,000. म्हणजे 30,000 म्हणजे आपली फिक्स ॲव्हरेज 300 ग्रॅम झालं तर 9 टन माल त्याचा फिक्स झाला. एक अंदाज कळू शकतो की किती फॉर्म लागले, किती माल लिहू शकतो. बरोबर. हा, त्याच्यावरनं लगेच आपण अंदाज. सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं होतं की जो लोक शक्यतो फॉर्म हा फेब्रुवारीच्या आत लागला पाहिजे, काय होतं भविष्यात ऊन पडतं, फळाला प्रॉब्लेम, शक्यतो फेब्रुवारीत आपला फॉर्म लागलाच पाहिजे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झाला फॉर्म लावणे, कधी लावणे, कसा लावणे, फवारण्या काय करणे. आता हा झाला सगळ्यात त्या पुढचा जो मुद्दा आहे तो फॉर्म लावण्यापासून माल किती दिवसामध्ये येतो, आणि माल पोहोचण्यासाठी आपण काय वापरू शकतो. सातच माझा प्रश्न होता की फॉर्म लावण्यापासून माल किती दिवसामध्ये येतो मार्केटला? मार्केटमध्ये एक 30 ते 45 दिवसामध्ये येतो. सातच साहेब, तुम्ही असं कसं सांगू शकता की 1.5 ते 2 महिन्यामध्ये माल निघू शकतो? माहिती का, आपण आता वातावरणानुसार अवलंबून असतो. बरोबर. हा, म्हणजे 30 दिवसापासून ते 45 दिवसामध्ये फॉर्म लावल्याच्या नंतरनं येतो काढण्यासाठी. जर वातावरण थंडी, आता कसं चालू आहे थंडीचं, त्याला एक 15 ते 20 दिवस वाढवू शकतात. म्हणजे पण जर सगळ्यात महत्वाचं वातावरण डिपेंड आहे. माल फुगून हा वातावरण तुमचं थंडी आहे का उन्हाळा आहे पावसाळ्यावर डिपेंड आहे महत्वाचं. बरोबर का? आता सगळ्यात महत्वाचं आपण ह्या पेरू फुगण्यासाठी मालाची क्वालिटी आहे म्हणून आपण रामायण उत्पादन काय देऊ शकतो शेतकऱ्यांसाठी? कसं माहिती आहे सर, आता हे आपलं झाड आहे, पण त्यावेळेस त्याला प्रॉब्लेम येतात की सगळ्यात जास्त पिवळा पडणे म्हणजे काय होतं, त्याला फिरसची कमतरता. मध्ये असं आहे की फिरसची कमतरता जास्त झाली. कधी काय होतं ह्या स्टेजला निमेटोडचं प्रमाण वाढतं. बरोबर. निमेटोड आपण पाठीमागच्या भागात पण सांगितलंय निमेटोडला आपलं निमकरण कापूर सोडायचं म्हणजे सोडायचं. बरोबर. साधारणतः कमी महिन्यात एकदा किंवा 2 महिन्यात एकदा सोडणं गरजेचं आहे. ह्या स्टेजला निमेटोड येतो म्हणजे येतोच. त्यामुळे निमकरण कापूस सोडणं गरजेचं आहे. आपण पाठीमागच्या भागात पण सांगितलंय. पण इथून पुढचा कंटिन्यू तुम्ही निमकरण कापूस सोडणं गरजेसाठी निमेटोडसाठी ते पण सोडणं गरजेचं. शिवाय आपलं माल फुगण्यासाठी काय काय द्यावं आपल्याला? आता याच्यानंतर आपल्याला माल फुगवण्यासाठी आपल्याला प्युरोपेशल द्यायचं आहे. प्युरोपेशल. नंतर दुसरा डोस आपल्याला रामा वॅमॅक्स बायोक्रांती द्यायचा आहे. म्हणजे प्युरोपेशल तुमचा माल फुगवण्यासाठी, वॅमॅक्स बायोक्रांती आपल्या ऍप्टेकसाठी मुळी चालण्यासाठी. मुळी चालली मात्र सगळ्यात महत्त्वाचं, मुळी चालली तर माल फुगणार आहे. मुळी बंद, माल फुगायचा बंद. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मुळीवर पण काम करणे गरजेचं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, फक्त फुगवणे मागे लागू नका. माल फुगला पाहिजे. पण त्यावर सगळ्यात महत्त्वाचं काम आपलं काय, मुळीवर पण लक्ष दिलं पाहिजे. निमेटोड आहे का, मुळी चालते का. आपण सांगितलं निमेटोडसाठी निमकरंज कापूर, आणि जर मुळी चालत नसेल तर वॅमॅक्स बायोक्रांती आणि गुळ हे देणं आपल्या पिकाला गरजेचं आहे. आणि ह्याच्यानंतरनं जी साईज साठी आपलं जे धडाकेबाज प्रॉडक्ट आहे रामा ॲग्रोटेकचं, जी साईज पण करणार, चमक आणणार, फुगवणार, ती म्हणजे आपलं मालाला फुगवणार, चमक आणणार. त्यात कुठलं आपलं प्रोडक्ट? बायोसृष्टी. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मार्केटला जर माल नंबर 1 आणायचा असेल, मालाला क्वालिटी आणायची असेल काय, तर तुम्हाला काय द्यावं लागेल? बायोसृष्टी. तुम्ही मार्केटच्या ह्याला पर्याय बायोसृष्टी, जे सृष्टीच करते पिकाची, काय अशी सृष्टी करते, मालाला फुगवण, कलर, शायनिंग, चमक सगळं जाणतंय. काय करतंय? सगळं जाणतंय. बघते आता आपण आता माल कसा फुगत चाललाय. आता हा 2 टप्प्यात सेटिंग आहे माल यांचा, शेतकऱ्यांचा. हा माल साहेब बघता साधारण 400-500 ग्रॅम पर माल गेलेला आपला. आता साहेब तुम्ही मगाशी मला प्युरिफिकेशन द्या, सृष्टी द्या. सृष्टीनं असा माल होतो का आपला? यस. 100%. यस. त्याने काय फायदा, म्हणजे मार्केटला काय फायदा होतो त्याचा? म्हणजे मार्केटमध्ये रेटनं असं पिरू आणून देणार. यस. म्हणजे आपलं रेग्युलर बायो समृद्धी प्युरिफिकेशन सोडायचं, शेवट टप्प्यात कुठलं आपलं सृष्टी मालाची फुगवण, कलर, शायनिंग, चमक. मार्केटला कशाला पैसा? क्वालिटीला पैसा. क्वालिटी, चमक, साईज
100% येणार. बघा शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं मागाशी फॉर्म लावला, आता मालाची साईज बघतो, अजून माल हा फुगणार आहे अजून काय. आता हा आहे तैवान पिंकचा. आपल्याला आता मार्केटला बघितलं भरपूर व्हरायटी येत्या. जुन्यामध्ये बघितलं आपण जी विलास होतं, परत म्हणलं तर आपलं गुजरात होतं, रेड गुजरात होतं. पण आता मार्केटला चालला मग ही येणार आणि पिंक तैवान. 90% लागली. आम्ही कुठल्याही प्रकारच्या पिकाची पेरूच्या पिकाची जाहिरात करत नाही. आम्ही फक्त कुठलंही पीक असू द्या, तुमचं पिंक तैवान असू द्या, पिंक व्हाईट असू द्या, किंवा तुमचा व्हीएनआर असू द्या, तुमचा रेड गुजरात असू द्या, आमचं काम फक्त एकच आहे, तुमचं उत्पादन वाढवून देणं, म्हणजे वाढवून देणं, तेही रामा ॲग्रोटेकच्या जैविक खतावरती. काय होतं, काय पेरू असे दिसतात, शिरा निघाल्यात, ह्याला काय कारण शकतं, कशामुळे निघतात शिरा अशा? सर ह्याचं कारण असं असतं की जी आपण औषधं जी खालून ड्रिपमधून फर्टिगेशन करतो, जी म्हणजे थोडक्यात बोरॉन, कॅल्शियम, मायक्रोन्यूट्रियंट, किंवा आता आपण कसं गोलाकार हे येण्यासाठी आपण बायोसृष्टी, ज्या शेतकरी बांधवांनी आपलं बायोसृष्टी हे वापरलं, त्यांच्या ही कोणत्याही प्लॉटमध्ये किंवा कोणत्याही झाडाला असं फळ निदर्शनास येतच नाही. बायोसृष्टी शिवाय आपलं रामा केलं बरं वापरलं तर आपलं फळ काय होणार आहे, गोलाकार होणार, असं शिरा दिसणार नाही. बरोबर, असं काय होणार आहे, गोलाकार होणार आहे, असंच येणार. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या कुठल्या पेरू सुद्धा पेरूला तुमच्या क्वालिटी वजन आणत असेल तर वापरा तुम्ही फक्त रामा ॲग्रोटेकचे बायोसृष्टी. शेतकरी मित्रांनो, आपण तुम्हाला पेरू लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण माहिती दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता मी 4 भागामध्ये तुम्हाला माहिती दिली. जर तुमच्या अजून काही समस्या असतील तर आपलं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जावा, तिथं कमेंट टाका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रामाडेक सगळ्या पिकाचे व्हिडिओ बघायचे असतील, तुम्ही रामाडेकच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या पिकाची माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला भेटेल. शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक कंपनीचा कस्टमर केअर जो नंबर आहे तो तुमचे कुठेही असू द्या, तुम्ही त्या नंबरला कॉल करा. तो आमची रामा ॲग्रोटेकची उत्पादने तुम्हाला तिथे उपलब्ध होतील. नंबर आहे आपल्या वरील स्क्रीनवरती, तुम्ही बघू शकता. नंबर आहे रामा ॲग्रोटेक स्क्रीनवरती. त्या स्क्रीनवरती नंबर कॉल करा, कुठेही असू द्या, औषध तुम्हाला पोच होणार म्हणजे पोच होणारच. सर, नुसते औषधच पोच होणार नाहीत तर आमचा प्रतिनिधी त्या प्लॉटवरती बांधावरती येऊन मार्गदर्शन पण देणार. लागवड केल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण जिम्मेदारी घेऊनच प्लॉट सक्सेस करून देणार, मार्गदर्शन पण देणार आणि औषध पण पोच करणार. रामा ॲग्रो फक्त औषध विकत नाही, तर आमचा प्रतिनिधी तुमच्या बांधावर येऊन तुम्हाला प्रत्येक पिकाच्या स्टेज तुम्हाला मार्गदर्शन करतो, म्हणजे करतोच. आमचा व्यवसाय फक्त औषध विकणे नाही, तर शेतकरी उत्पन्नामध्ये वाढ करणं हा महत्त्वाचा उद्देश आहे. मित्रांनो, तुम्ही पेरू पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 असे 4ही पार्ट बघितले, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला पण बागेमध्ये फॉर्म कसा लावायचा आहे, काय करायचं, ही संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर विसरू नका. येणाऱ्या रविवारी दुपारी ठीक 12:30 वाजता प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. धन्यवाद.